यानंतर एक सविस्तर रिपोर्ट बघूया। या विकृत अशोक खरात सोबत अनेक राजकारण्यांचे फोटो समोर येत असताना शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात महाराष्ट्राचे 9 मंत्री अडकलेले असल्याचा दावा केल्याने या प्रकरणात मोठे मासे गळाला लागणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याविषयीचा हा रिपोर्ट। ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावूनी या राख, डोळे झाकुनी करती पाप। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी अशा भोंदू लोकांचं या शब्दात वाभाडे काढलेत। मात्र संतांची शिकवण सोडून अलीकडे लोकांना जनताचे डोहाळे लागल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये भोंदू बाबाचा एवढा मोठा कांड घडलेला आहे। महिलेवर देवानी तुम्हाला बरं करतो असं करून त्यांच्यावर बलात्कार केला जातोय आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष फरार आहेत। ज्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनी महाराष्ट्रातील महिलांच्या हक्काचे रक्षण करायला हवं, त्याच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातच्या डोक्यावर हात असल्याचं अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलंय। असंख्य बायकांचं, जसं मी म्हटलं, शेकड्यांनी बायकांचं त्यांनी लैंगिक शोषण केलं। त्यात जे श्रीमंत यायचे त्यांना हे ओशनोजल देऊन त्यांच्याकडनं पैसे उकळायचे, बाकीच्या श्रीमंत लोकांना अमुक ऍडवाइस देऊन त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे, पण मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या बायकांचं सरळ सरळ लैंगिक शोषण हे एकदा नाही, त्यांनी असंख्य वेळा केलंय। मात्र या सगळ्या प्रकरणात फक्त रुपाली चाकणकर यांचंच नाव नाही, तर महाराष्ट्रातील 9 मंत्र्यांचा समावेश आहे असा दावा ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या सध्याच्या मंत्रिमंडळातले 9 मंत्री हे या भोंदू बाबाचे नियमित भक्त होते आणि त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर काही अत्यंत घृणास्पद प्रकारचे विधी करत होते। ही अंधश्रद्धा आहे। 9 मध्ये नाही, याच्यामध्ये मला भारतीय जनता पक्षाचं अजून तरी कोणी दिसलेलं नाही, जी नावं मी समोर पाहिली। याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे कॅबिनेटमधले कोणी लोक मला अद्याप तरी दिसत नाहीये। संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील हे मंत्री तणावात असून या मंत्र्यांना ICU मध्ये भरती करावं लागू शकतं। गंभीर घटना आहे, पण त्यातलं तथ्य समोर आलं पाहिजे। केवळ आरोपांची राळ उडवून देण्यात काही अर्थ नाही। आयुध असतात संसदीय, त्याचा उपयोग करून विधिमंडळाचा शेवटचा आठवडा तरी विरोधक कारणी लावतात का ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। 9 मंत्री, 2 मंत्री, 3 मंत्री, 1 मंत्री, जो कोण संबंधित असेल त्याची सर्व तथ्य बाहेर आली पाहिजेत आणि जनतेला अंधश्रद्धांचा बळी पडण्यापासून सरकारने तर रोखायलाच हवं, पण विरोधी पक्षांनी त्यांची जबाबदारी पार पाडायला हवी। एकंदरीतच पाहता सत्ता आणि पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्रातील राजकीय लोक कोणत्या थराला जातात याचं दर्शन महाराष्ट्राला अशा प्रकरणातून होताना पाहायला मिळतोय। प्रेम आंधळ असतं हे आतापर्यंत आपण ऐकलं होतं, मात्र सत्तेने देखील माणसं किती आंधळी होतात हे या प्रकरणातून समोर आलं। उघड्या डोळ्याने हे सगळं पाहणाऱ्या महाराष्ट्राला आता तरी जाग येणार का? संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयांचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती। अशा लोकांची संगत जळून खाक हो आणि अशा प्रकरणातील खरे मासे समोर येऊ, हीच महाराष्ट्राच्या जनतेची आणि या प्रकरणाच्या निमित्तानं माफक अपेक्षा। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।